म्हणतोयस पण आमचा अण्णा म्हणतोय तुझ्या संग फिरायचं नाही. आता काय करायचं? हा आमचं बापू बी म्हणतोय त्या गाण्या संग फिरू नकस. खरं आपण थांबायचं नाही बा. वाय 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 घरातनं बाहेर पडलं की 2 तीन 1 जान. होय खरं घराकडे काय ईद जाऊ नको सर. चौकात आल्यावर फोन करायचा बघ. एकदम बराबर बोला बराबर पुढची ना गणपती आल्या रोड शोची तयारी कुठं आलेली. रोडशीचं काय मर्दा घेऊन बसलायस का? औंधा काय कुणावर टिक्का करायची नाही आणि त्यातनं टिक्का केल्यावर स्वतःवर जर कुणी ओढून घेतलं तर त्याला आम्ही तरी काय करणार. ते बरोबर आहे. मी काय म्हणतो फक्त योगायोग समजावा एवढं म्हणायचं मी सोडून द्यायचं. जशी एक पोरगी दोघांनी लागल्या उत्तोय तसा. कुठला योगायोग मर्दा ठेवती दोघा तिघांनी भुलवी आणि जाती 4थ्या संघ लगीन करून आणि आपल्यासारखे लगीनच होत नाही. लय अवघड झालंय बाबा लय अवघड झालंय. खराय मर्दा कुठलं उत्तय लगीन वीस तर माझा तरी तुला सांगतो शपथ त्याने हात दुखायलाय मला. हात दुखायला काय तर मर्दा. अरे रोज मर्दा का नाही ती बायोडाटाच्या फाईल आहेत का नाही त्या ह्या हातात त्या हातात घेऊन त्या एजंट कडे जाऊन फायली देऊन हात लागल्यात दुखाय आणि केस लागल्यात मर्दा पिकाय. मी तर 1 नंबर काम केलंय बघ. मी तर हलवे बाबाकडे जाऊन लिंबू जाम करून आलोय बघ. अरे जाग्यावर सूत्र हलवतोय तू. काय हलवतो रे? अरे तो सगळं हलवतोय. राजकारणापासनं भाऊबंदी पातूर कॉलेजच्या पोरी बसणं लग्नाच्या बाई पातूर सगळ्यांची सूत्र हलवतोय. काय नंबर 1च काम झालं वावा. सांगितलंच ते बरं झालं. मी बी एकदा जाऊन येतो माझा लिंबू गट करून. लवकर जा. पण हिथंच बडका पाडतोस का काय? स्वच्छ भारत अभियान चालू आहे माहिती आहे ना? काही यात बडका पडतोय मर्दा. नुसतं वरनच टाकाय लागतोय बडकावर. चांगला खुळखुळा झाला घ्या. खुळखुळा म्हणजे पेंढाच्या खुळखुळ्या चाललंय. नुसतं जर एखाद्या भिताडावर थकलो असतो का नाही तर अर्ध्या भिताड्याचा गिलावा झाला असता. अरे रात्रंदिवस खोकतोय खरं हरभुऱ्या एवढाच पडतोय बघ. अरे ह्या वयात हरभुरे एवढाच पडेल का वाटक्या एवढा भरून पडेल? माझी माप काढतायचा धन्या पाण्या का नाही वाटकावर नवा म्हणजे सुरुवात झाली बडक्याला का नाही तवा तांब्यावर बडकं टाकल्यात. मानलं बाबा तुला खरंच मर्दा भारी आहेस की. जर त्या बडक्यात साखऱ्या टाकला असता का नाही तर ते काय श्रीखंड आणि पिवळं असलं तर ते काय नाही काय विचारतेस. आरा नुसता ऐकूनच उलटे आला मर्दा. आणि ज्याचं त्यानं कुणाला काय मनात येईल ते ठरवलं का तिकडं आपल्याला काय घेऊन बसलास मर्दा. बसाले का जाऊ आता नुसतं वरणच बडकं टाकायचं नाही तर तुम्हाला का नाही प्रोत्खंडच दिला. गिरलाय तुझ्या अंगावर नाही टाकत सरक मार. कवा बी पवार येईल ना सांगता येत नाही. वय झालंय. आला म्हणलं की तुटतो. पण आबा आता काय करायला निघालायस म्हणायचं? निघालोय मर्दा सरकारी दवाखान्यात हे बडक्याचं दाखवायला रा. कोरोना काळात
त्या डॉक्टर बायाने नाकाच्या बोकात काड्या घालून घालून नाकाचा पार बोगदा केलाय. पण आता बळकाय अरे काडी घालाय बाई नाही नाकात. वय 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 त्याला बाई नाही आणि तुला पोरगी नाही. आ लग्नाला रे लग्नाला. चला जाऊया चला मी बी जातो. आणि तुझ्या मागणं मी बी जातो हलवे बाबाकडे लिंबू जाम करायला. जावा जावा तुमची काशी करा जावा लेखाच्या जिल्हाय जिल्हाय चल जाऊया. हे म्हण्या लय जवळीक करायची नाही अंगाशी. अरे बाहेर गावातल्या ढिगभर पुरी माझ्या मागे लागल्यात. हा वय वय बाहेर गावातल्याच माग लागणार कारण गावातल्या पोरीसनी माहित आहे ना व तू काय गुणाचा आहेस ते. अरे अंगात नाही गुण मिळवायची नाही अक्कल आणि निघालाय माझ्याशी लगीन करायला. अरे जरा 4 पैसे मिळवायची आणि मग ये मला मागणं घालायला. अरे एकदा लगीन तर करून बघ मग तुला कळेल की कसं वाटतंय ते. हे बघ म्हण्या एकतर नोकरी कर नाहीतर धंदा बघ. असं त्या हलवे बाबाच्या नादाला लागून पोट भरणार नाही बघ. अरे अगं परे पोट भरायला नोकरी धंदा कशाला लागतोय. अगं गावात झाले की 2 मोठच्या मोठं हॉल असला कार्यक्रम आमंत्रण असू दे नसू दे जायचंच आणि जीवन माघारी यायचंच. शहाणाईस बघ. इथनं माग कारखान्याच्या हॉलला जाऊन जेवत होतास ते ठीक आहे. तिथं कोण बघत नव्हतं तुला. गावात तसं करायचं असेल आणि मार खाशील. मार खातोय. हे बघ एकदा का लगीन झालं की इकडं तिकडं 3 महिन्यात अंगणवाडीचा खुराक चालू होतोय. सही पोषण आणि देश रोशन. अजून लग्नाचा पत्त्या नाही आणि म्हण सई पोषण आणि देश रोशन. चल चल मला पुढल्या मीटिंगला जायचं आहे. परी थांब की परी. गॉड दिसते परी करते वरत 2 पाणी. चला आपण मी जाऊया आपली हाय तिकडं वाणी. आईला या गणेमण्याच्या अजून कुठं आलेली नाही. साहेब साहेब आमची लय आठवण काढू नका. आम्ही इथंच आहे. तुम्हाला सोडून जातोय कुठं. वय 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 साहेब अहो गण्या तुमच्या पुढं आणि मी तुमच्या माग कामाला हो कामाला. अरे तुम्हाला मागल्या पुढल्याशिवाय सुचतही काय. आमदारची निवडणूक काय बी करून जिंकायची आहे. सगळ्यांच्या सत्या झाल्या पाहिजे. साहेब कशाला काळजी करताय. आपलं हलवे बाबा आहेत की आपल्या संघ लिंबू सकट गड्डा जाम. हलवे बाबा तिकडं सूत्र हलविणार आणि इकडं निकाल फिरणार. आईला असला कसला बाबा आहे तुमचा. तिकडं हलवणार आणि इकडं सूत्र फिरणार. मग वय वय साहेब मला बी त्यांच्या कृपेनच पोरगी लागली. आईला तुमचं आपलं बरं आहे ते नको. माझं काय जर बघाय मग दाखवा की. अरे सुटकाडीच्या नको 5 वर्ष झाली राहणार बघा.
दिवसाची रात आणि रात्रीचा दिवस केला तरी पोटाला काय पोरग विनावं. आम्हाला कधी बोलवलंच नाही. नाही तर काय म्हणता. एवढं टेन्शन घेऊ नका हो साहेब. हलवे बाबा तिकडनं हलवणार आणि इकडं पोरगवणार कसा म्हणतीलच आहे त्याच्याकडे. अहो साहेब आता काळजी करू नका, दोन्ही निकाल आपल्या बाजूने फिक्स आहेत, म्हणजे फिक्स आहेत. नुसतं एकदा आपण हलवे बाबाकडे जाऊया. बाळाला बा बर 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 चालते की मग. एकदा का चिन्ह वाटप झाली की जाऊया आपण. चला मला बी जायचं आहे ऍटमला भेटायला. हलवे बाबाचा कोण आलेला दिसतोय. चला चला चला. हो. परे अगं तू रात्री स्वप्नात येतीस हे आहे खरे, पण डोळं उघडल्यावर जवळ नसतीस हे नव्हे बरे. काय ग परे, तुला सकाळी सकाळी केवढं फोन लावायचं, एक फोन उचलला नाही तू. जा तू कुठं जाऊ. म्हणण्याची पद्धत. एवढ्या सकाळ सकाळी का फोन केलेलास? माझी आठवण आली वाटतं तुला. काय करणार, सकाळी उठल्यावरच तुझी लय आठवण येते बघ. खरंच? होय खरंच. परे मला एक सांग ना, बोल की. तुला मी केवढा आवडतोय. खूप 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 आवडतोस बघ. खूप 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 म्हणजे केवढं ते सांग की परे. ते मी एवढ्या माणसांच्या समोर सांगू शकत नाही. का? ते पण सांगितलं असतं, पण गावात काही नियम आल्यात नव्हा. कवापासनं सांगायची बी अडचण झाल्या. बाकीचं लगीन झाल्यावर सांगतो. लगीन झाल्यावर सांगणार, पण मला आधी सांग परे, आपण लगीन कवा करायचं? लग्न करायला काय नाही, पण त्याआधी माझं काय नियम आहेत. अरे वा 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 वा, काय काय नियम आहेत? नियम क्रमांक 1, मला इलेक्ट्रिक गाडी पाहिजे बिन आवाजाची. वाटत जळली तरी यार काय मग हे बाबा ते काय, तिची काय काळजी करू नकोस, हप्त्यावर घ्यायला येईल. पुढे नियम क्रमांक 2, मला दर रविवारी की नाही पाण्यात बसवायला रंकाळ्यावर न्यायचं. हे बघ परे, दर रविवारी मला काय जमणार नाही, पण आलाव्यात तुझी हाऊस फिटत तो पाठवून तुला पाण्यात बसतो. घरा 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 फार वर्ण उलट्या गेले तरी हरकत नाही. ये नको त्या हल्लाव्यात, लई गर्दी असत्या तिथं. पाळीत कोण उभा राहणार? अगं आपल्या गावात लई समाजसेवक आहेत, बायका सोडायला पुढं असत्यात. त्यासनीच भाऊ दादा म्हणायचं आणि बिन तिकिटाच पाळण्यात अचुती जाऊन बसायचं. ते कसं काय रे? तुला ठाऊक नाही पडे, त्यांचं पाळणंवाल्यांच्या संघ पाहुण्या पैंच संबंध आहे. असेल असेल. आणि आता शेवटचा नियम सांगते, सांगून टाक. मी माझं कॉलेज पूर्ण झाल्याशिवाय काय लगीन करणार नाही बघ. परे परे तुला आत्ताच सांगतो, नुसतं नाही लगीन करून बघ. तू कुठं बी गाठ पडलीस का रे, तुला अजिबात सोडणार ना. परे सांगतो, लई पैसे खर्च केले तुझ्या बरोबर आत्ता लागला. काय काय म्हणालास? म्हणजे आतापर्यंत तुझ्यावर लई पैसे खर्च झाले, माझं लई बॅलन्स गेलाय मोबाईलचा माझा. अरे वेड्या, मी तुझीच आहे रे. उगून कावलं कशी. बर चल आता जाते मी.
स्वच्छ भारत अभियान चालू आहे नव्हता. मला कवा कवा तर असं वाटतंय रस्त्यात पडलेलं खड्ड भडकं टाकून मुजवावत का काय. कवापासून तटलंय म्हणायचं. अवकाळी पावसापासून तसंच आतल्या आत आहे ते तुंबून एवढं कशाला साठवायला आलास का? किलो इकायचंय का काय ते? खपलं असतं तर इकलं असतं ग बसतोस का. मी काय म्हणतो पण हिथं चुकून झालं असलं ना तर जा कोल्हापूरला तिकडचं खड्ड मुजवी जा रस्त्यावरच. मुरुंबी वाचला आणि रस्ते बी अगदी गुळगुळीत चकचकीत. अरे आबा अजून काही बडका कमी आलेला दिसत नाही. दाखवून आलास का नाही दवाखान्यातनं? बघ माणसाच्या दवाखान्यात कमी येत नसेल तर ढोराच्या दवाखान्यात जा म्हणा. ढोराच्या दवाखान्यात कशाला? 75% डॉक्टर मीच आहे. झोपल्यावर कुठली गोळी घ्यायची, मधनच उठून कुठली घ्यायची आणि उठल्यावर कुठली घ्यायची सगळं त्याचा फिक्स ठरलेला आहे. पत्र्याच्या डब्यातच असत्या गोळ्या. आबा हा एवढा त्रास होतोय तरी एक औषध सांगतो. 90 घ्यायची खोकल्यावर. 90 घेतल्यावर साखर वाढते या. बिन साखराची बी मिळती या. खरं त्याला कोकणा काय कमी येत नाही. पण ते ना बीपीच्या आणि काही गोळ्या आहेत का? बीपीच्या गोळ्या नाही. खरं बघतोय आतलं मधलं चेक करून. जरा वाढला की बघायचं कमी होत आणि कमी झाला की बघायचं वाढतोय. प्रमाणापेक्षा जरा जास्त झालं की अंगाचे मर्दा असे कायदे होती या. म्हातारीची मी लई आठवण येते. अगा आबा लगेच कुठं जातोस म्हातारीकडे? निवडणूक जवळ आली या. चल आधी हलवे बाबाकडे शपथ घ्यायला. अरे शपथ घेतायचा पण सोडवतायचा कुठं? कधी मर्दा आता मागच्या वेळीच्या शक्तीपासनं नुसता माझा बडका पडतो. आबा तुझं काहीतरी चुकलं असेल मतदानात. अरे मला आता काय चिन्ह ओळखत नाही. अंदाजानं येतोय मर्दा. खालचं वरचं बघून दाबून बटन. आता त्यात खालवर झालेलं आता काय करायचं मर्दा? एवढे कशाला जीवाला लावून घेतोस आबा? असू दे, केला असशील बरोबर मतदार म्हणूनच खोकल्यावर थांबलंय. नाहीतर गेला असताच कवाच कंदील खोकल्यावानी. एवढ्यात जातोय वय मी. अजून गावची कमान बघितल्याशिवाय, मेन रोड मोठा झाल्याशिवाय आणि गायरांचा पलाट घेतल्याशिवाय. आबा हरभरा मोठा झाला का? पडतोय बाबा कवा तर मोठा बारका. तेवढ्यातच आपलं बघून समाधान मानायचं. चला चला जाऊया आता. चला आबा. चला 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 चला. जाग्यावर बसून सूत्र हालिव. जाग्यावर बसून भावकीचा काटा काढणार. बाबांचा गुण येणार. पुरगी परत बोलाय चालू होणार. गायरान प्लॉट नाही मिळाला तर जनता मृत्यू होणार. खरं गायरांचा प्लॉट कसा मिळणार ते ह्यो हलवे बाबा सांगणार. गुण आला तर पैसे मागणार. नाही म्हणणार मी होय म्हणणार. मंचीला तिथं भेटा येणार. कर्जमाफीचा 3रा हप्ता बी बाहेर पडणार. गल्ली पासून दिल्ली पातूर राजकारण हलवणार. शिट्याला 20,000 घेणार. पातूर सत्ता फिक्स करणार. तसा हलवे बाबाचा लिंबूच जाम आहे. हलिव 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 जाग्यावर बसून सूत्र हलिव. बोला जय हलवे बाबा. बोला जय हलवे बाबा. पुढे डाऊन. बाबा औंधा आमचं साहेब काय बी करून मुंडक्यावरच उभा राहिलं पाहिजे. म्हणजे म्हणजे लीड न आलं पाहिजे साहेब. हलू सूत्र हलू. पण बाबा औदा आमच्या गावात पॅटर्न लय आहेत बघा. अरे घाबरता कशाला? मी हाय नव इथं हलवून टाकतोय जगाला. हलीव. हा सगळ्यांनी हलवून टाका. सगळ्यांची सूत्र हलतील. हा पण सगळ्यांची सूत्र हलतील. खरं खायल्या वार्डाचं काय नाही सांगणार. खायल्या वार्डातलं काय नाही होणार म्हणजे? हलीव. अरे तिथं माझं काय नाही चालणार. जिकडं पोरं फिरतील तिकडच निकाल लागणार. हलीव. बाबा पोरग्यावर आठवलं.
खरं मला पोरग तेवढं होऊ दे रे, नाही तर माझं पुढं राजकारण कसं चालणार. करायचं तुझे ओम भग उगे भगनी भागवत हा घ्या लिंबू दररोज रात्री घालून झोप. खिशात खिशात पुढचा ऐकून घे. आणि ह्यो घे ताई ह्या घालून गळ्यात गळ्यात हलीव हलीव हलीव. म्हण्या काय रे, आपल्या साहेबाला राजकारणात ते अपयश आणि इकडे बी अपयश. होय 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 साहेब जरा गावाकडनं कमीच पडत्यात. अरे सुकाडी जरूर काय कामाचं म्हणतात. तसं नव्ह साहेब, अहो आता हलवे बाबाकडनं तुमच्या कामाचं फिक्स होणार असं म्हणतोय. आता फुटा फुटा माझ्या साधण्याची वेळ झाली. अरे सुकाडी जरूर तुमचे तरी काम झालेत का या हलव्याकडून. अहो तर साहेब, अहो परी मला लग्नाला बाई बनाली. काय होय अरे परीचं नाव घेऊ नको. परी माझी आहे, माझ्या सोबतच लग्न करणार आहे. अरे तुझ्या संग काय बी करू दे, लगीन माझ्या संगत करणार आहे. अरे मी बी लग्नाच बोलतोय. अरे तू लगीन तर करून बघ, तिला उचलूनच आणतो घरातनं. आणि तू लगीन केल्यावर मी काय गप बसतोय का काय? मी बी आणणार तुझ्या घरातनं उचलून तिला. अरे थांबा थांबा, काय लावलंय जा. तू केलंस की मी उचलणार आणि मी केलं की तू उचलणार. तर कुठल्या परीबद्दल बोलतायचं आहे? त्या गावासंग फिरतेल्या काय? अरे परवाच मला कॉलेज सुटल्यावर गाडीवरून फिरतेली दिसली आहे ती. आणि कोण होतं का साहेब? काय एकटीच होती? हा एकटी कशी काय असेल, चांगली 4-5 जण मागणं होती तिच्या. या परीच्या इकडे फिरतीये आमच्या संघ आणि पवायला तिसऱ्या संघ. लेखा काय करायचं, काय करणार सगळं गाव आणि नेहमीप्रमाणे आमचंच नाव. तर काय गल्या, हे बघ इकडे इकडे या हलवे बाबाला समाधीतलं उठीव. हलीव 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 आवाज आला. हा सारखं म्हणतोय की तो हलीव हलीव. आता आपण त्याला कुणी माझी तपस्या भंग केली. चांगली बाई स्वप्नात आलेली, तिने माझी सेवा बी चालू केलेली. पुढे मी काय काय विचारत करत होतो, तेवढ्यात मला कुणीतरी गुदगुली केली. हलीव हलीव हलीव. काय 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 सांगायचं, काय सांगायचं तुम्हाला महाराज. अहो तुमच्या स्वप्नात आलेली तरी गेली, आमची वाली तर आमच्या आयुष्याची वाट लावून गेली. महाराज वाट लावून गेली. अरे आमचं कसलं जाम केलंस, दोघात एकच खेळणं दिलंस. तिनं आम्हालाच खेळवलं आणि गावाला बी भुलिवलं. कशाचं हलीव आणि काय? थांब थांब, शांती शांती शांती. अरे बालकानो, पोलीस एवढ्या कमी आहेत त्यामुळे दोघात एकच मिळणार. आता हे बघा, एकानं माघार तर घ्या, नाहीतर शिफ्ट तर करा. हलीव हलीव. आता बस करा ते हलीव हलीव. जाम म्हणत म्हणत येणं आमच्या चटीला घाम फोडलाय. माझ्या बी अंगाला घाम फुटला तुमचं सगळं ऐकून. तिकडे तोंड आली. जिल्हा साहेब तुम्ही बी आलायसा पोरग विना म्हणून लिंबून आला. आता काय करू? काय करायचं, करायचं ते करायला पाहिजे का? उगाच लिंबवानं पोरं होत्यात. सगळ्यांनी तेच केलं असताचे त्याच्या बाना काढून अर्चेच्या देवातून या अंधश्रद्धेला कवटाळून बसला. बोला तरी या दोघांनी इकडे आणले. साहेब त्यासनी तरी कुठला गुण आलाय? ती पळी गेली पळून शेजारच्या गावातल्या पोरासंग. मग काय तर तुम्ही इथंच बसाल्या का जाऊ दोघांच्या संघ बांधत एकमेकांच्या बरोबर. पोरग चांगलं नोकरीला आहे, दोघांच्या संघ कशाला लगीन करल ती? आमचं खरं प्रेम तर तिच्यावर. खरं आता हलीव हलीव. जातो तारखा नुसता हलीव हलीव म्हणून सगळं आणून टाकायला लागलाय तिथं. आता तीच वेळ आली. अरे आताच्या जमान्यात कुठलं आलंय खरं प्रेम? प्रेमानं कुठं पाठ भरतय काय कवा? लग्नाच्या आधी म्हणतात पोरं तुला आकाशातल्या चांदण्या आणून देतो आणि मागणं आणत्यात रेशनवरचं गहू. बसतोच का मरता? ती पोरगी तुम्हाला म्हणत होती नवा कामाधंद्याचं बघा म्हणून, पण तुम्ही ऐकलं सगळा काही पडून तुम्हाला चुना लावून. आता बस आले का हो तुम्ही हलवीत?
ह्या हलवे बाबाची सूत्र. अरे म्हण्या अरे कुठे गेला बघ हलवे बाबा. अरे अरे तिच्या आईला त्याच्या गेला पळून. काय तुम्ही मी साहेब याच्या नादाला लागून इथं आलाय सावय. पोरं बाळा विनात म्हणून काय झालं राहिला का तिकडे दत्तक्याचं एखादं. आता मला एकाला 2 पोरं आहेत. परत दोघं त्याच्या बाहेर अजून परदेशात गेल्या. म्हातारं बसलं इथं एकटंच बडका टाकत आणि आपल्या जीवाला बरं वाटावं म्हणून अशी गंमत करतोय हो. खरं म्हाताऱ्याचं दुखणं खरं आतलं म्हाताऱ्यालाच माहिती. कोण आहे का रे त्या म्हाताऱ्याला बघायला. आबा शांत व्हा. तू स्वतःच्या जिंदगानीवरच तू साहेब. आबा शांत आबा. म्हातारीने गेली तिची वाट बघून आता राहिलेलं जीवमान आहे तवर एकट्यानं कसं तरी आपलं हे ढकलीत न्यायचं. माप वाटतंय हो. सुटशिऱ्यान जीव जावा खरं भीत नाही तसं. आता मी मेल्यावर तरी येत्यात का बघूया दोन्ही पोरं. नाहीतर फोनवरनं सांगतील बेनी जाळून टाका तिकडच्या तिकडं. काय होईल तो खर्च तुम्हाला फोनावरनं पाठवतो म्हणून का फेकून द्या म्हणत्यात पुन्हा असतो. जलम देऊन चूक झाली आणि तुम्हाला दुःख वाटतंय फार नाही म्हणून. होय आबा तुमचं अगदी बरोबर. साहेब माझी एकच चूक झाली. माझ्या दोन्ही पोरांनी मी पाहिजे ती सूट दिली. माझ्या स्वतःच्या कष्टानं त्यासनी एवढं शिकवलं म्हणून माझ्यावर ही वेळ आली. त्यातला एक तरी शेतकरी झाला असता तर त्याला माझं कष्ट कळलं असतं शिवारातलं. आज माझ्या पुढं एवढं शेतकरी बळीराज बसल्यात पण अभिमान वाटतो ह्या पोरांचा शेतकऱ्यांच्या. त्यातल्या एकाच बी आई बा तुम्हाला कुठल्या वृद्धाश्रमात दिसणार नाही. कारण माझा शेतकरी राजा शेवटपासून आपल्या आई बाला श्रावण बाळासारखा सांभाळतोय. त्याचं दुखलं खुपलं बघतोय. पोटा पाण्याला घालतोय. आणि तुम्हाला हाडाची काढ करून वाढवायचं आणि आईबाची आठवण नाही होय ना. शिकून बघल्यास मी हे कधीच जमायचं नाही. आबा अगदी बरोबर आहे तुमचं. चूक झाली माझी. अहो चूक सुधारून घ्यायची असते. एवढं काय आलंय त्याच्यात. एखादं अनाथ पोरग दत्तक घ्या आणि उमेद फाउंडेशन मधल्या मुलांनी शिक्षणाची मदत करा. कारण आत्ताच्या पिढीला शिक्षणाबरोबर संस्काराची गरज आहे. नाहीतर त्यांची बी गत या गण्या मण्यासारखी व्हायची. होय बरोबर आहे आबा. आमचं चुकलं माफ करा. अरे असू द्या पोरांनो. तुमची चूक तुम्हाला कळली यात सगळं आलं. आता पुन्हा नव्या जोमानं कामाला लागा आणि प्रामाणिकपणानं इमानदारीनं काम करून यशस्वी व्हा. लग्न थोडी तटली तर तटू द्या. किती दिवस तटती येळ आल्यावर ते होतच आपोआप. पण आपण स्वतःचा शेतीचा जो व्यवसाय आहे शेतकरी म्हणून जे आपण जगतोय अभिमानानं ते तेवढं सोडू नका. तसं बी साहेब तुम्ही आता गावाची चिंता सोडाच. आता तर आपल्या गावात विकासाची गंगाच व्हायला लागली आणि ती अशीच मोर वाहत राहू दे. बोला बरं. गणपती बाप्पा